ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्या वेळेस आपल्या परिवारावर दुःख ओढावतं, दुसऱ्यांचं दुःख जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला मनामध्ये थोडीसं असं वाटतं की खूप वाईट झालं. थोड्या वेळ आपण सांत्वन करत बसणार, थोड्या वेळ आपण सांत्वन करणार आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या नातवांमध्ये, आपल्या वडिलांमध्ये, आपल्या आईमध्ये, कोणामध्ये का होईना रमून ते दुःख त्यांचं विसरून जाणार. पण ज्या परिवारावर हे दुःख ओढावलं, ज्या परिवारावर हे दुःख ओढावलं त्यांना विचारून पहा त्या दुःखाची किंमत. आहो, डोंगराआड गेलेला सूर्य परत पाहायला मिळेल, डोंगराआड गेलेला सूर्य परत पाहायला मिळेल, पण माती आड गेलेला बाप आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही. जोपर्यंत माहेरामध्ये आपल्या आई बाबा जिवंत आहेत ना, तोपर्यंत महिला मंडळ आपलं माहेर आहे. एकदा काही जीवनामधील आई आणि बाबा निघून गेले की आपल्या जीवनामधील माहेर नावाचं वास्तव्य संपलं. अहो, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारून पहा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारून पहा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारून पहा. जसं घरामध्ये बाप नाहीये, आई नाहीये, त्याला विचारून पहा आईची किंमत काय आहे, बाबाची किंमत काय आहे. तुम्ही म्हणता ताई फक्त बापानेच केलं का, आईने काहीच केलं नाही का, किंवा आईने केलं बापाने काहीच केलं नाही का. अहो, प्रत्येक कीर्तनकार येतात, कीर्तनात सांगून जातात आई. प्रत्येक प्रवचनकार येतात, कीर्तनात सांगून जातात आई. लेखक येतात, आईविषयी निबंध लिहून जातात. कवी येतात, कविता करून जातात. मग बाबाने काहीच केलं नाही का. बाप करी जोडी लेकराचे ओढी, हे बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. हे आपुले करवंदे वारवा, आपुले कुरबंडी वाळवणे, आपुले थोड़ा विको दे. आपुले कुरबंडी रामा, जय हो. असा बाप रेखाटलेला आहे की त्याच्यावर किती संकट येऊ द्या, त्याची पहाडाची छाती आहे, त्याची पहाडाची छाती आहे, घराचा पाया आहे तो, वाल्या कोळ्यासारखी जमत आहे त्याची. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब
कोणा दिसणार कसा बाप म्हणजे रे पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसळते घर बाप म्हणजे जणुकी वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत बाप असा आहे त्याची पहाडाची छाती आहे घराचा पाया आहे प्रत्येक कीर्तनकार येऊन सांगतो आई कविताही करून जातात आईविषयी लेखक पण आईविषयीच बोलतात बाबांनी कुठेच काही केलं नाही अरे आई स्वयंपाक करताना दिसते पण बाबा अख्ख्या घराला पोटभर जेवायला घालतात त्याची शिदोरी येते कुठून ते कधीच आपल्या लक्षात आलं नाही यशोदा देवकीचं कौतुक जरूर करा यशोदा देवकीचं कौतुक जरूर करा पण यमुनेच्या डोहातून श्रीकृष्ण भगवंताला वासुदेवाने टोपलीमध्ये घेऊन नाका तोंडात पाणी जात होतं त्या बापाचं काय अहो तुम्ही आईचं वर्णन जरूर करा एवढे मुलं होते त्या दशरथ राजा पुत्र शोकाने मरण पावला त्या दशरथ राजा कोणाच्याच लक्षात आला नाही महिला मंडळ ज्यावेळेस आपण भाकरी बनवतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण भाकरी त्या तव्यावर टाकतो त्या तव्यावर ठेवतो त्यावेळेस जर आपल्याला कदाचित चटका बसला तर आपल्या तोंडातून पहिलं वाक्य काय येतो आई ग पण तेच वाक्य जेव्हा आपण रोडनी चालत असतो त्यावेळेस जर भला मोठा साप दिसला तर आपल्या तोंडातून काय येणार बापरे काय येणार कारण जेव्हा चटका बसतो तो छोटा दिसतो पण साप जर मोठा दिसला की आपल्याला जो बाप असतो तोच आठवतो का आठवतो कारण त्याची पहाडाची छाती आहे त्याला दुःख झेलण्याची ताकद आहे जेव्हा आपण चालत असतो आपल्याला ठेच लागती त्यावेळेस आपण काय म्हणतो आई ग पण तोच जर हायवेने जात असताना एकमेका गाडींचा ऍक्सिडेंट झाला तर तो ऍक्सिडेंट जर आपण पाहिला तर आपण काय म्हणतो बाप रे केवढा मोठा ऍक्सिडेंट आहे मग छोट्या छोट्या वादळांना आई झेलते पण मोठ्या मोठ्या वादळांना बापालाच जावं लागतं लग्नाचा प्रसंग आला की सर्व घरदार नटून थटून लग्नासाठी जातं पण मैताचा प्रसंग जर असला तर कोणाला जावं लागतं बापालाच जावं लागतं अहो तो घराचा पाया आहे त्याने आपल्यासाठी अख्खा देह जिजवलेला आहे जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटामधी हसू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर अहो हा बाप कोणालाच दिसणार नाही आपल्याला फक्त वाटतं एक कटकटा बाप अहो तोच कटकटा बाप आपल्याला जीवनामध्ये संस्कार लावून जातो हे कधी आपल्या लक्षात आलं नाही मग तुकोबाराय सांगतात की माझे जे वडील आहेत मी जो अभंग सोडवणार आहे तो एक मायेरूपी बाप सोडवणार आहे आणि एक परमार्थी रूपी बाप सोडवणार आहे तुकोबारायांच्या वडिलांविषयी थोडंसं रेखटण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला सूचना अशी आलेली आहे की जास्त करून बापाविषयी बोला पण मी अभंग सोडवताना अशा पद्धतीने सोडील की तुम्हालाही आवडलं पाहिजे आणि ह्यांना पण आवडलं पाहिजे कारण आज मायेमधला बाप आपण छोटासा पाहिलेला आहे पण तुकाराम महाराजांचे जे वडील होते त्यांची जी उपर्जित इस्टेट होती संपत्ती होती धन होतं ते कोणतं होतं जे परमार्थिक धन होतं त्याचा वारसा हक्क हे तुकोबाराय घेऊन जात होते तो वारसा हक्क इथपर्यंत तुकोबारायांनी आणलेला आहे तुकोबाराय म्हणतात की माझ्या वडिलांशी मिरासी गा देवा
तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा, माझ्या वडिलांनी खूप मोठा साठा ठेवलेला आहे, पारमार्थिक रूपी साठा माझ्या बापाने खूप ठेवलेला आहे आणि तो मी आज या जनतेपुढे सादर करणार आहे. कारण मला जे अनुभव आलेले आहेत, अनुभव आले अंगा तो या जगात देत असे. म्हणजे मला जे अनुभव आलेले आहेत तुकोबाराय सांगतात मी या जनतेला सांगणार आहे. मायेमध्ये जो अनुभव मला बापाचा आलेला आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या वेळेस आपली ही माया गुरफटलेली असते, आपल्याला वाटतं की 10 लाखाचं घर बांधलं, 10 लाखाचा बंगला बांधला की आपल्याला सुखच सुख लागलं. सुख आहे का हो? कितीही पळत राहा, सुख काही मिळणार नाही. मग ते सुख शोधायचं कुठे? ते सुख कुठे आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तेने बिना जीवा सुखनो सुखनो तेने बिना जीवा सुखनो. हे सुख नो हे तेरे बिना जीवा सुख नो. सुख नो हे तेरे बिना जीवा सुख नो. कराने घ्यावा तेने बिना जीवा सुख नाही. तेने बिना खूप छान प्रमाण दिलं. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. सुख जर पाहायचं असेल तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये सुख आहे. नाम देवाच्या भगवंताच्या नावामध्ये तू सुख आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. असं सर्व जर सुख पाहायचं असेल पण आपण त्या सुखाकडे पाहतच नाही. आपल्याला सुख फक्त वाटतं आज माझ्या मुलाचं लग्न झालं, उद्या सून आली घरात, तिला पोरं कधी होतील, नंतर ते मोठे कधी होतील, मला आजी कधी म्हणतील. असा आपण पूर्ण रेखाटत जातो. बे एक बे बेदुने 4 बेत्रिक 6 असा पाढा तयार करीत राहतो आणि पूर्ण मायेमध्ये गुरफटले जातो. ती माया बाजूला सांगितलीस. तुकाराम महाराज म्हणतात माया बाजूला सार, नको नको म्हणा, गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. तुम्ही सावध व्हा. आपल्याला सुख कशात आहे ते पाहण्यासाठी आपल्याला फक्त नामचिंतनाचीच गरज आहे. त्या अभंगाच्या प्रथम चरणात माझ्या वडिलाची मिरासी गादेवा. माझ्या वडिलाची मिरासी गादेवा. माझ्या वडिलांची मिरासी गादेवा. माझ्या वडिलांची मिरासी गादेवा. माझ्या वडिलाची मिरासी गादेवा. माझ्या वडिलाची मिरासी गादेवा. माझ्या वडिलांची
एकदा. माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा, तुझी सेवा करण्याचा आम्हाला चान्स भेटला पाहिजे आणि आपल्याला तो चान्स मिळवायचा आहे. पण आपण तो चान्स या संसारामध्ये मिळवतो. अरे, जर 10 लाखाचा जरी बंगला बांधला तरी आपल्याला कुठे राहावं लागतं? तिथं जिथं 10 लाखाचा बंगला आहे, 3 लाखाचं घर आहे, झोप सारखीच आहे का तिकडं सोन्याची आणि इकडं चांदीची? झोप सारखीच आहे. आपण 10 लाखाचा बंगला बांधला, 3 लाखाचं बाथरूम जरी बांधलं तरी आपली आंघोळ शेवटी कुठे असते? बाहेरच असते. आंघोळ्या 3 वेळा घातल्या जातात. 3 वेळा आंघोळ्या जीवनामध्ये घातल्या जातात. पहिली आंघोळ जी घातली जाते महिला मंडळ, ती कुठे घातली जाते? ज्यावेळेस आपण प्रसूत होतो आणि आपला मुलाला ज्यावेळेस बाजावर ठेवतो आणि तिथे एक नाणी खांदली जाते, मोरी मोरी मोरी, आणि ती नाणी खांदली जाते. त्या नाणीमध्ये आपल्याला आंघोळ, ना तुमचं बाथरूम ना तुमच्या 10 लाखामधलं बाथरूम, ती आंघोळ तिथं घातली जाते. आपल्याला 2 नंबरची आंघोळ घातली जाते, ती शुभ मुहूर्तावर मंगल कार्यालयामध्ये. त्यावेळेस आपण ती आंघोळ घातली जाते, ती ना 10 लाखाच्या बंगल्यामध्ये ना 3 लाखाच्या घरामध्ये. आपल्याला ती आंघोळ घातली जाते, ती कुठे? मंडपामध्ये. आणि मंडपामध्ये आंघोळ घातली जाते. आपण तिसरी आंघोळ घातली जाते, ना तुमच्या 10 लाखाच्या बंगल्यामध्ये ना 3 लाखाच्या बाथरूम मध्ये. तिसरी आंघोळ जी घातली जाते ती कुठे? आकाशाच्या खाली. अहो, मग एवढा घमंड कशासाठी आपल्याला? एवढा घमंड कशासाठी? आपल्याला जीवनामध्ये असं शिकवलेलं आहे की बाबा, तू जन्माला आलेला आहेस ना, तर तू एकच कर. ज्यावेळेस तू जन्माला येतोस ना, त्यावेळेस मी तुझ्या बरोबर जन्म घेणार आहे. कोण सांगतं? लाकूड सांगतं. मी तुझ्या बरोबर जन्म घेणार आहे आणि मग तुझा माझा जन्म संगत चालणार आहे. तुम्ही म्हणता ताई, लाकूड माझ्या बरोबर येणार आहे, प्रत्येकात संगती येणार आहे का? तर आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळेस आजी, तुम्हाला तर माहित आहे, तुम्ही खूप दिवसाचा अनुभव आहे, ज्यावेळेस आपली डिलेव्हरी व्हायची त्यावेळेस आपल्याला कॉटवर टाकलं जायचं. ती कॉट कशाची असायची? हा, लाकडाची. आता लोखंडाच्या निघल्यात. आता काळ बदलत जाईल, नंतर कशाच्या येतील सांगता येत नाही, पण आतापर्यंत लोखंडाच्या आहेत. याच्या आधी लाकडाची होती, तिथं टाकलं जायचं. त्यावेळेस परमेश्वराने, भगवंताने, पांडुरंग परमात्म्याने सांगितलं होतं की बाबा, तू जन्माला आलेला आहेस तर तू या लाकडाबरोबर आलेला आहेस. लाकूड सांगतो त्याला की सावधान सावधान, काळ आला जवळी ग्रासावया. सावधान. तरी सुद्धा आपल्याला वाटतं जाऊ दे, आपल्याला काय पुढचं आयुष्य चांगलं जगायचे. आपण मोठे 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 होतो ज्यावेळेस आपण, आपले आई वडील आपल्याला शाळेत पाठवतात आणि शाळेत पाठवल्याच्या नंतर त्या शिक्षकांच्या पुढे बसवलं जातं आणि शिक्षकांच्या पुढे बसवल्याच्या नंतर आपलं काही चुकलं तर शिक्षक आपल्याला छडीने मारतात. ती छडी लोखंडाची असते. बरोबर? बरोबर? असं बसू नका ना, जसं काही लई दिवसाचं कर्ज आहे तुमच्यावर का माझ्यावर राग आहे. अरे, ज्याच्यावर खरं कर्ज तोच खरा मर्द. असं फ्रेश बसायचं. आणि तुम्हाला सांगू का, सुख जर पाहायचं असेल ना, तुम्हाला विषय थोडासा बदलते. सुख जर पाहायचं असेल ना, जर घरी आपल्याला बसल्या बसल्या झोपच लागत नसेल ना, फारच कंटाळून जीव गेलेला असेल, तर अखंड हरिनाम सप्ताह जवळ्याला चाललेला तिथे येऊन बसायचं. 1 सेकंदात झोप लागणार. ते सुखाचं साधन आहे. आणि त्या ठिकाणी जर गेल्याच्या नंतर आपल्याला मस्त झोप, कारण सुख येते. आपण इथं कुठलाही विचार करणार नाही, कुठलाही विषय करणार नाही किंवा कुठलंही चिंतन करणार नाही, कारण भगवंताचं चिंतन हे सर्वात साधन असं सोपं आहे की त्याच्यात नाही टेन्शन येत आणि शिवाय त्याच्यापासून फायदा आहे. बरं, आपण कुठे होतो आता? छान. आपण ज्या वेळेस मोठे मोठे होऊ लागतो आणि शिक्षकांच्या पुढे बसतो, शिक्षक आपल्याला छडीने मारतात आणि छडीने मारल्याच्या नंतर ती छडी कशाची असते? लाकडाची.
आपण मोठे 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 आणि मोठे होत जातो आणि झाल्याच्या नंतर आपल्या आई वडील लग्न करून देतात. लग्न करून दिल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी मंडपात घेतलं जातं. शुभमंगल सावधान चालू होतं. ज्या वेळेस ब्राह्मण काका म्हणतात शुभमंगल सावधान, त्यावेळेस ते लाकूड सांगत असतं, फक्त ब्राह्मण म्हणत असतात. तो लाकूड सांगता, अरे वेड्या, तू मंडपामध्ये आलेला आहेस, आता तुझा शिवविवाह होणार आहे आणि तू मायेमध्ये आता गुरपटणार आहे आणि त्याच्यानंतर तुझ्या पाठीमागं नुसता आणा चालू होणार आहे. आणा कळतो ना? आणा, हे आणा, ते आणा, मीठ आणा, तेल आणा, अमका आणा, तमका आणा, असा आणा चालू होणार आहे. तू आता वेळेत सावध हो. पण तरी सुद्धा तो ऐकत नाही. पुढे जातो पुढे जातो पुढे जातो आणि तो वृद्ध होतो. आणि वृद्ध झाल्याच्या नंतर त्याला ना घरातले आधाराला येतात, ना बायको आधाराला येते, ना परिवार आधाराला येतो. त्याला एकट्यालाच आधार घ्यावा लागतो. तो कशाचा? काठीचा. ती काठी कशाची असते? लाकडाची. ज्या वेळेस आपण मरण पावतो त्यावेळेस आपल्याला तेरडी बांधली जाते. 6 शास्त्र 18 पुराणे अशी तेरडी बांधली जाते. त्या तेरडीवर आपल्याला उचलून नेतात आणि उचलून नेल्याच्या नंतर आपल्याला स्मशानभूमीमध्ये पोहोचवण्याचं काम करतात. कोण? आपण सगळे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर लोखंडाच्या नळीने लगेच त्याला आग लावतात ना? नाही, लाकड हातात घेतात, त्याला आग लावतात आणि त्याला पेटवलं जातं. अरे, पेटवणाऱ्याची गर्दी मात्र भरपूर असते, पण पेटणारा कोण असतो? एकटाच असतो. अरे मग पेटवणारा एकटाच आहे हे आपल्याला माहित आहे, तर आपण कोणत्या भ्रमात जीवन जगत आहोत? आपण कोणत्या भ्रमामध्ये जीवन जगत आहोत? आपण आपली मुलगी म्हणतो ती जावयाची ठेव असते. आपण आपले नातेवाईक म्हणतो ह्या झाडावरून त्या झाडावर आणि त्या झाडावरून त्या झाडावर उडणारे पाखरे असतात. जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत सावली देतात, जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत आपल्याला सांत्वन करतात आणि ते निघून जातात. मग आपल्याला जर ठेवायची असेल ती हरिनामाची ठेवा, कारण आपल्या बरोबर काहीच येणार नाही. म्हणून सांगते, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावूनी नशिबाला रडतोस ढाई ढाई, हात लावूनी नशिबाला तू रडतोस ढाई ढाई. का रडतोस ढाई ढाई या संसाराचे पायी? का रडतोस ढाई ढाई या संसाराचे पायी? तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील खापर, मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील खापर. तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तुकड्या म्हणे घोडे हाती क्षणात होईल माती, तुकड्या म्हणे घोडे हाती क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच आपुली गती, रावण मेला लंका जळाली तशीच आपुली गती. तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार, तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी. नाही कुणाचे
बहीण कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाची सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्यामायेचा 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 बाजार नाही रे नाही